गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ मंडळी. रामकृष्ण हरी. 27 तारखेला घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पांचा वर्षभर आपल्याला आशीर्वाद हवा असतो, म्हणून आपण आपल्या पद्धतीने गणपती बाप्पांची सेवा करतो, नामस्मरण करतो, त्यांची देखरेख करतो. आनंद आपल्या घरात असतो. उत्सव जसा आपल्या घरात साजरी होतो तसंच आपण गणपती बाप्पाकडून काही ना काही मागत असतो. सुखासाठी आपल्या आयुष्यात धन दौलत हे नाही मिळालं तरी पण आपण बाप्पाजवळ आपण एक अशी गोष्ट मागतो की जेणेकरून वर्षभर आपल्याला आपल्या घरात आपल्या कुटुंबांना कुठल्याही गरजा भागवण्यासाठी आपल्याला पैसा अडका लागतो, म्हणून आर्थिक परिस्थिती चांगली सुधारेल असा आपण आशीर्वाद आपण गणपती बाप्पाकडे मागत असतो. तर त्यासाठी अत्यंत खास उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर हा उपाय नक्की करून बघा. त्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पा तुमच्या घरी किती दिवसाचा बसतो त्याप्रमाणे तुम्ही ती सेवा करू शकता. तुम्ही जर 1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा किंवा 11 दिवसाचा गणपती बसत असाल तर तुम्ही 11 दिवसात कधीही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकतात, कारण की 11 दिवस हे आनंदाचे असतात आणि सुखाचे असतात आणि ऐश्वर्याचे सुद्धा असतात. ते ह्या कुठल्याही आपण ज्या वारी करतो ना तर त्या वारी आपल्याला लाभ होतोच होतो. तर त्यासाठी तुम्हाला 11 विलायची घ्यायच्या, अख्ख्या हिरव्या विलायच्या असतात त्या घ्यायच्या आहे आणि आपल्याला पांढरा दोरा म्हणजे शुक्राचा कारक असतो आणि हिरवी जी विलायची असते ते बुधाचा कारक असतो. तर आपल्याला ते ओळायचे आहे आणि 11 ओळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला गणपती बाप्पाच्या गळ्यात त्या अर्पण करायचे आहेत, म्हणजे त्यांना तो हार घालायचा आहे आणि 11 दिवस तसंच राहू द्यायचा आहे. तुम्ही जर 5 दिवस गणपती ठेवत असाल, गणपती बाप्पा तुमचा 5 दिवसाचा असेल तर 5 दिवससुद्धा तुम्ही ठेवू शकतात, 11 दिवससुद्धा ठेवू शकतात. आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना आपले जे घरातली आर्थिक परिस्थिती सुधारेल असं आशीर्वाद घ्यायचा आहे. गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचे. ओम श्री गणपताय नमः. हार घालताना हाच मंत्र बोलायचा आहे आणि काढताना सुद्धा तुम्हाला हाच मंत्र जाप करायचा आहे. आणि ती माळ काढून आपण जिथं तिजोरीत पैसे ठेवतो, जिथं तुम्ही कुठं पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ते हार ठेवून द्यायचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला 2 लवंगा ठेवायच्या, जेणेकरून ती विलायची खराब होणार नाही आणि तुमच्या घरात सदैव लक्ष्मी मातेचा वास राहील, आर्थिक परिस्थिती तुमची सुधारेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.